हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल श्रुतिका शिल्दाचं तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज ना मी जरा वेगळ्या टॉपिकवर बोलते. नीट काळजी लक्ष देऊ नये का? आपण ना ज्या लोकांसोबत राहतो ना, आपण तसंच व्यक्ती बनतो. जर तुम्हाला स्वतःचं व्यक्तिमत्व चांगलं ठेवायचं असेल ना, चांगलं राहायचं असेल ना विचारांनी, तर प्लीज अशा लोकांसोबत राहा ना की जे चांगल्या लोकांच्या सहवासात आहे. आणि जर नाहीये संगत तर असे मोटिवेशनल व्हिडिओ बघा, काहीतरी चांगले इन्स्पिरेशन लोकांचे व्हिडिओ बघा, म्हणजे चांगल्या लोकांच्या संगतीत राहा. पण ना अशा लोकांच्या संगतीत नका राहू ज्यांचे विचार खूप घाणेरडे आणि तुच्छ लेवलचे. म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये की जेवण म्हणजे जेवण नाही बनवायचं, एकच जेवण 4-4 दिवस चालवायचं, किंवा आपल्या मुलांना त्रास द्यायचा आणि मुलांचं काय ऐकूनच नाही घ्यायचं, स्वतःच हा करायचं, मुलांचे मोबाईल लपायचे, मुलांना मुद्दामून त्रास द्यायचा, स्वतःच खरं करायचं. ह्यानी काय होतं माहितीये का, तुम्ही तुमचं खरं तर करता सर्व गोष्टी. अशा लोकांचे विचार ना आपण कधीच चेंज नाही करू शकत. त्यांचे विचार ते घाणेरडेच राहणार. त्याच्यामुळे ना प्लीज तुम्ही ना अशा लोकांसोबत कधीच राहू नका प्लीज, कारण तुम्ही पण तसेच बनाल. कारण त्याचा इफेक्ट फुल ऑन आपल्यावर होतो. तर आपण त्या लोकांसोबत, तुम्ही जर चांगल्या लोकांसोबत राहिला ना, त्याचा चांगले इफेक्ट तुमच्यावर ऑटोमॅटिक होणार. ते नॅचरली गोष्ट आहे. जर तुम्ही वाईट लोकांसोबत राहिला, वाईट लोकांचे इफेक्टही तुमच्यावर 100% होणार. इफेक्ट तर होतोच, पण मग त्याच्यापेक्षा तुम्ही चांगल्या लोकांवर राहा. नाहीये तुमच्यासोबत कोण तर मोबाईल आहे, मोटिवेशनल बघा, काहीतरी चांगल्या गोष्टी बघा, काहीतरी चांगलं शिका. पण हे अशा लोकांपासून, अशा व्यक्तींपासून खूप लांब राहा. कारण त्यांनी तर ऑलरेडी त्यांचे विचार आणि त्यांची लाईफ खराब करूनच ठेवले. तुम्ही पण त्याच्या नादी लागून तुम्ही तसे विचाराचे बनणार. आणि हा व्हिडिओ सगळ्या एजमधल्या लोकांसाठी स्पेशली काय होतं की रिलेटिव्ह लोकांना असेच असतात की असे, आणि त्याचा इफेक्ट आणि त्याचे साईड इफेक्ट ना आपल्याला पोरांना भोगावे लागतात. की रिलेटिव्ह लोक येतात, ते त्यांचेच विचार तसे घाणेरडे असतात, आणि मग आपले पॅरेंट्स पण त्यांच्यासोबत जास्त इन्व्हॉल्व्ह होतात, आणि मग आपल्यावर त्याचे इफेक्ट ना आपल्याला भोगावे लागतात. तर जर पॅरेंट्स असाल, जर तुम्ही पॅरेंट्स बनणार असाल, पॅरेंट्स असाल, तुम्ही कोणत्याही एजमधले व्यक्ती असाल, प्लीज मला एक रिक्वेस्ट आहे तुमच्यासाठी की प्लीज अशा तुमच्या आजूबाजूला जर असे लोक असतील ना, अशा लोकांपासून हात लांब राहा. तुम्ही तुमच्या मुलांसोबत असं घाणेरड्या प्रकारचं वागणं बंद करा. त्यांच्यासोबत चांगलं वागा, चांगलं बोला, तेही तुम्हाला समजून घेतील, तुम्ही त्यांना समजून घ्या. पण हे लोकांच्या त्या लोकांच्या वाईट विचारांचा प्रभाव तुमच्यावर ऑटोमॅटिकली होतो. कसं आहे ना की असं मी डायरेक्ट कोणाचं नाव नाही घेऊ शकत, कारण तो खूप मोठा, बोलतात ना की नाव तर खूप घ्यायचं आहे मला, पण नाही घेऊ शकत. ते खूप मोठा हे होऊन जाईल सोशल मीडियावर ट्रॉमा, तर तो भाग नाही. तर मला फक्त एवढंच सांगायचं आहे की प्लीज तुम्ही अशा रिलेटिव्ह लोकांपासून लांब राहा.